निवडणुकीमध्ये आपल्या शक्य तेवढी चांगल्या पद्धतीने माझी भूमिका मांडायचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला, त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। खरं तर ही निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर खरं तर माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की हे निवडणूक म्हणजे निवडणुकीची ही यंत्र म्हणजे ईएमला यंत्र म्हणून बघायचं का षडयंत्र म्हणून बघायचं, असं माझ्यासमोर प्रश्न पडतोय। कारण की या निवडणुकीचा निकाल ज्यावेळी बघितल्यानंतर मी सुद्धा आश्चर्यचकित झालो की ज्या भागामध्ये मी सातत्यानं काम करतोय, सातत्यानं गेली 5 वर्ष मी व्यक्तिशः आणि त्याच्या अगदी आदरणीय सदाशिव भाऊ आम्ही मिळून काम करतोय, इतका ड्रास्टिक चेंज असेल असं मला एका सेकंद सुद्धा वाटलं नाही। आजपर्यंत जेवढ्या झालेल्या निवडणुका आणि ही निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं की पडलेल्या मतदानापेक्षा मताधिक्य जास्त आहे अशी पहिली निवडणूक आपल्या या खानापूर विधानसभा मतदारसंघातली झाली। खरं तर मला तर असं वाटतं की निवडून आलेल्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं असेल एवढं मताधिक्य त्यांना कसं मिळालं, असं या निवडणुकीच्या संदर्भात मला वाटतं। खरं तर इतके प्रश्न होते, म्हणजे पक्षपोडीचा विषय होता, महिलांच्या अत्याचार होते, ढासळलेली कायदे व्यवस्था होती, शेतीमालाला दर नव्हता, उद्योग गुजरातला गेले म्हणून ओरड होती, बेरोजगारी, महाराजांचा पुतळा पडलेल्याचा विषय, अनेक या ना त्या प्रकारे अनेक गोष्टीची नाराजी असताना सुद्धा मग महाविकास आघाडीला एवढं पाठीमाग जाणं, म्हणजे लोकांनी मतदान केलंय का नाही हे वाटण्यासारखी परिस्थिती इथं आहे। आपल्या मतदारसंघात तर आपण बघितलं असेल की 1/3 मतं आम्हाला पडत होते आणि 2/3 मतं त्यांना पडत होते। आपल्या सगळ्यांना माहिती निवडणुकीच्या दरम्यानच्या काळामध्ये एकंदरीत वातावरण, येत असलेला प्रतिसाद, सर्व प्रकारे लोकांच्यातून उठाव, या सगळ्याचा विचार केल्यानंतर माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की मीच मला मतदान केलं का नाही अशी परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर होते। आज आता कुणाकडे बघायचं ते बघताना संशयानंच बघावं लागते आणि आता इतकं बदल होऊन त्याच्यात एखादी उमेदवारी होती, एक प्रत्यक्ष कोणातरी बरोबर जात आहेत आणि असं असताना सुद्धा एवढी मतदान होणं म्हणजे विचार करण्याचं, 1,53,000 मतदान म्हणजे जिल्ह्यात कुणाला मतदान झालं नसेल एवढं मतदान झालं, काय नेमकं आम्हाला विचार करण्यासाठी गोष्ट आहे। लाडकी बहीण योजना आणून त्यांनी त्यामध्ये स्कॅम केला 100% तो स्कॅमच आहे। आता आपल्या याच्यात 42,000 फक्त लाडकी बहिणीचे फॉर्म भरले, 42,000। आता सगळ्याच लाडक्या बहिणी त्यांच्या कशा असू शकतात लाडक्या, राज्यात आहे ना पूर्ण। आता बघा ना, सकाळपर्यंत 140-150 असा रेंज मध्ये असणारे पक्ष झट दिशे जातात, व ते सांगतात त्यांनी जेवढे उमेदवार उभा केले तेवढे निवडून आले, एक सुद्धा पडू शकत नाही। 150-149 बीजेपीचे 135 का 33 निवडून आले, शिंदे साहेबांनी जेवढे उभा केले तेवढी सगळी निवडून, एक पडलंय बाकी सगळे निवडून आले। म्हणजे अजितदादा जेवढे उभा, म्हणजे काय कुठे काहीतरी प्लस मायनस कुठेतरी मागं पुढं, पण मताचं सुद्धा बघा, जेवढे काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले 15-20-25,000 30,000 जास्तीत जास्त 20-25,000 म्हणजे फार मोठं, आणि त्यांचे सगळे उमेदवार 70-75-40 त्याच्या खाली उमेदवारच नाही, एवढं असा कसा फरक असू शकतो, एवढं काय। पण लोकसभेचा झटका आता 31 जर खासदार ज्यावेळी महाविकास आघाडी निवडून येतात 4 महिन्यात 6 महिन्यात असं काय झालं, एवढा फरक असू शकत नाही ना राजकारणामध्ये। त्यामुळे ह्या सगळा स्कॅम आहे आणि हा स्कॅम फक्त लाडकी बहिणीच्या नावाखाली खपवायचा हा डाव दिसतोय। तरी पण आम्ही सगळे खंबीरपणे याला सगळ्या सामोरं जाणार आहे, ताकदीनं पुरुषातल्या सगळ्या गोष्टी करायला आम्ही हे आहोत। पण ह्या निकाल मात्र अगदी भविष्यामध्ये राजकारण करायचं का नाही असा प्रश्न पडावा अशा पद्धतीचा आहे। थोडं ह्याच्यात आम्ही जाहीर निषेध करतो, भविष्यात काम करू एवढेच या निमित्तानं सांगतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।